खूप छान आहे बघा, हेवी आहे कानांना आहे बघा, ही एक छान आहे, बघू शकता. हे परिश कलर खूपच घेतली होती आणि हे मी मिशोवरूनच घेतले होते. किती सुंदर दिसत, असं फ्लावर दिल सुद्धा आहे माझ्याकडे, फार आवडले. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. ही ज्वेलरी घेतलेली आहे, माझी इयरिंग कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करूया, कारण तुम्हाला आय होप आवडेल माझं ज्वेलरी कलेक्शन बघायला. तर म्हटलं चला दाखवून देऊया जे मी परचेस केलेलं आहे मिशोवरनं आणि काही लोकल मार्केटवरनं घेतलेलं आहे. तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला माझं इयरिंग कलेक्शन आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिल्यांदा जर तुम्ही मला बघत असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही मी ज्वेलरी आहे ती लोकल मार्केटमधून घेतलेली आहे आणि काही मिशोवरने घेतलेली आहे. जी मी लोकल मार्केटमधून घेतलेली आहे ना त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देऊन देईल, कारण ना मी मिशोवरती बघितलेलं आहे सेम प्रोडक्ट तसेच ज्वेलरी, तर तुम्हाला मी देऊन देईल त्याची लिंक. आणि जर तुम्हाला आवडत असेल ही ज्वेलरी मी घेतलेली तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता त्या लिंकवरती जाऊन आणि परचेस करू शकता. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ऑक्सिडाइजचे कलेक्शन आहे माझं ते दाखवणार आहे. तर चला, तर बघा हे मी घेतले होते, खूप सुंदर इयरिंग्स आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात ना. खूप लाईट वेट आहे आणि छान असं इथे ग्रीन कलरचा स्टोन लावलेले आहेत त्यांनी. इथे खाली जे आहेत छोटंसं असं फ्लावर दिलेलं आहे. त्यानंतर इथे मोठ्या साईजचे लहान साईजचे पर्ल लावलेले आहेत. खूप सुंदर असं आहे आणि लाईट वेट सुद्धा आहेत. तुम्ही दिवसभर कॅरी करू शकता आणि सूटवरती साडीवरती तुम्ही घालू शकता. खूप सुंदर आहे. तुम्हाला जवळून दाखवते. याच्यामध्ये ना कलर ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत आणि डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत. जर हे माझं फर्स्ट इयरिंग्स आहे. त्यानंतर अजून मी छान अशी इयरिंग्स मागवलेले आहे, स्टडमध्ये आहेत, खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या सूटवरतीच मी घेतले होते आणि अशा रंगाची साडीसुद्धा आहे माझ्याकडे. तर मी सूटवरती तर नेहमी प्रयत्न असतो माझा की मी लहानच घालावे इयरिंग्स, कारण मला लहान डेलीचं लहान इयरिंग्स घालायला आवडतात. काही फंक्शन्स वगैरे असेल ना तेव्हा मी लॉंग इयरिंग्स घालते. तर बघा किती छान आहे ना, लिंबू कलर जो आहे ना आपला त्या कलरचे स्टोन आहे इथे. आणि छान इथे सुद्धा स्टोन आहे. आजूबाजूला 2 ग्रीन स्टोन आहे, राऊंडमध्ये आहे. याच्यामध्ये सुद्धा डिझाईन कलर भरपूर असे अवेलेबल आहेत. हे पण लाईट वेट आहे थोडेसे, म्हणजे जर तुम्ही खूप लाईट वेट घालत असाल ना तर हे जास्त वेळ नाही सहन होणार. 4-5 तास आपण आरामात घालू शकतो, पण दिवसभर मला वाटतं नाही कॅरी करू शकत. थोडंसं जे आहे ना हेवी आहे हे, तर घातल्यानंतर पण जे आहे ना खूप सुंदर दिसतात. जर छान रेडी वगैरे झालात ना तर खूप छान दिसेल. असे लॉंग इयरिंग्समध्ये म्हणजे थोडे मोठ्या साईजचे इयरिंग्स आपण घालतो ना तेव्हा गळ्यामध्ये ना खूप हलकं फुलकं घातलं पाहिजे. जसे लहान मंगळसूत्र स्मॉल साईजचे एकदम बारीक, जशी मी असं घातले ना, मी अशाच हेच मंगळसूत्र माझं असतं. आणि त्यानंतर मग जे मोठे इयरिंग्स असते ना मग मी घालते, कारण मग ते इथे पण हेवी घातलं आणि कानात पण तर ते एवढं व्यवस्थित नाही दिसत. त्यानंतर हे सुद्धा इयरिंग्स मला फार आवडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान लॉंग आहेत बऱ्यापैकी. जर तुम्हाला लॉंग इयरिंग्स घालायला आवडत असेल ना तर हे नक्कीच तुम्हाला आवडतील. इथे ग्रे कलरचा स्टोन आहे, इथे सुद्धा ग्रे, आणि इथे पिंक कलरचे स्टोन दिलेले आहेत. इथे खाली व्हाईट पर्ल लावलेले आहेत त्यांनी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. डिझाईन पण अप्रतिम आहे याची. आणि ह्या स्टोनला आता काय म्हणता मला आठवत नाही. तर याच्यामध्ये सुद्धा कलर आणि डिझाईन खूप साऱ्या अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. आणि हे सुद्धा खूप खूप लाईट वेट आहेत. तर बघू शकता घातल्यानंतर असा काहीसा लुक दिसतो आपला. त्यानंतर हे सुद्धा खूप छान आहे बघा. हे सुद्धा माझ्या ड्रेसवरती जात आहेत, कारण की ओढणीचा रंग जो आहे ना तो सेम आहे. स्काय ब्ल्यू कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. याच्यात सुद्धा डिझाईन कलर खूप सारे आहेत आणि घातल्यानंतर ते इतकं सुंदर दिसतं. मी तुम्हाला घालून दाखवते. मला फार आवडतात हे इयरिंग्स, खूप छान दिसतात घातल्यानंतर. आणि लाईट वेट आहे, त्यामध्ये जास्त हेवी नाही वाटत आपल्या कानांना. मला फार आवडले होते हे इयरिंग्स आणि लाईट वेट आहे. मी दिवसभर घालू शकते, जेव्हा की मी खूप लहान इयरिंग्स घालते कानामध्ये आणि हे मला काही इरिटेट होत नाही घातल्यानंतर. तर बघा किती सुंदर दिसतंय ना. तर हा एक होता. त्यानंतर सेम अशाच ह्याच्यामध्ये मी मागवलेला आहे, पण तो गोल्डमध्ये आहे. आपला
ऑक्सिडाईजमध्ये नाही आहे. तर बघा हा मरून कलर आहे. इथे कुंदन लावलेले आहेत आणि इथे जे आहेत ते साईडला पर्ल लावलेले आहेत. हे थोडे हेवी आहे कानांना हे, कारण मला वाटतं हा स्टोन आणि हे जी डिझाईन आहे थोडी हेवी आहे, कानांना थोडा त्रास होतो. पण हे जे आहे ते लाईट वेट आहे. पण याच्यामध्ये सुद्धा खूप कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला तुमच्या ड्रेसवरती साडीवरती जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता. जवळून दाखवते. क्वालिटी खूप छान आहे. हे 2 वर्ष तरी मला घेऊन झालेले आहेत. मी एका व्हिडिओ हॉलमध्ये दाखवले होते, पण म्हटलं चला आता इयरिंग कलेक्शन तुम्हाला दाखवते माझं, तर हे सुद्धा दाखवून देऊया. तर खूप छान आहे. अजूनही जसेचे तसे आहे. कलर वगैरे काही गेलेला नाही आहे याचा. त्यानंतर मी हे लोकल मार्केटमधून घेतले होते. हे तर खूपच लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे बघा. मेहंदी कलर आहे आणि थोडासा ब्लॅकिश सिल्वरिश कलर आहे. पूर्ण ऑक्सिडाईज नाही म्हणता येणार, म्हणजे पूर्ण ब्लॅकिश नाही आहे, थोडासा सिल्वरिश कलर आहे. इथे छान स्टोन दिलेले आहेत आणि चांदबाली टाईप आहेत. तर हे सुद्धा घातल्यानंतर खूप छान दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट वेट आहेत. तर मी हे लोकल शॉपमधून घेतले होते. त्यानंतर काही झुमक्या मागवलेल्या होत्या मी मिशोवरनं, ते तुम्हाला दाखवते. तर बघा ही एक झुमकी आहे गोल्ड कलरमध्ये. किती सुंदर आहे ना. म्हणजे आपण नऊवारी साडी घालतो किंवा आपली पैठणी घालतो ना, त्यामध्ये ह्या ज्या आहेत ना, ह्या झुमक्या अशा खूप छान दिसतात घातल्यानंतर आणि लाईट वेट आहे. गोल्डन कलरमध्ये आहे. फिनिशिंग डिझाईन खूप छान आहे. साऊथ इंडियन झुमका आहेत हा. याच्यामध्ये जो स्टोन आहे पिंक कलरचा, ग्रीन कलरचे स्टोन लावले, व्हाईट कलरचे पर्ल्स लावलेले आहेत आणि लांबून पूर्ण गोल्डचे इयरिंग्स घातले असं वाटतं आपण. हे बघ, फार सुंदर आहे, मला फार आवडले होते. त्यानंतर अजून एक झुमका मागवलेला आहे मी. हे सुद्धा खूप छान आहे. हे बघा, इथे वरती फ्लावर बनलेला आहेत आणि खाली जे आहेत ना मल्टी कलरचे हे लावलेले आहेत इथे मोती. आणि हे आपले जे जुन्या टाईपचे झुमके असायचे ना, तशा टाईपमध्ये आहे. एकदम सिम्पल आणि छान. तर घातल्यानंतर हे सुद्धा छान दिसत पैठणीवरती. पण हे कुंदनमध्ये आहे आणि कॉपरिश कलर आहे, तुम्ही बघू शकता. हे सुद्धा खूप छान दिसतात घातल्यानंतर. हे पूर्ण कुंदन लागलेले आहेत गोल्ड कलर कॉपरिश कलरमध्ये. इथे मोती लागलेले आहेत. हे मी लोकल मार्केटमधून घेतले होते. हे बघा, हे ना खूप छान आहे सुद्धा. त्यानंतर चांदबाली घेतल्या होत्या मी हे लोकल मार्केटमधून. ह्या सुद्धा खूप छान दिसतात गोल्ड कलर कॉपरिश कलरमध्ये. इथे मिरर आहे आणि इथे स्टोन लावलेले आहेत आणि इथे जे आहेत ना ही पूर्ण नक्षी काम केलेली आहे त्याच्यावरती. आणि याच्या खाली ना मागच्या साईडला झुमका होता, पण ते खूप मोठे दिसायचे ना, मला नाही आवडायचे ते घातल्यानंतर. तर मी ते काढून टाकले. असेच खूप सुंदर दिसतात ते घातल्यानंतर. बघा, ही पण लोकल मार्केटमधूनच घेतली होती. ही सुद्धा खूप छान आहे. इथे मोती लावलेला आहे, इथे स्टोन लागलेले आहेत आणि खाली जो आहे तो मोती लागलेला आहे. किती सुंदर दिसतात ना. हे सुद्धा सूटवरती सुद्धा छान दिसतील. असे दोघं खूप सुंदर आहेत हे सुद्धा. हा तर खूपच छान दिसतो, ग्रीन कलरमध्ये आहे. याच्यात ना कलर सुद्धा अवेलेबल होते, पण हे खूप जास्त ना हेवी आहे बरं का. जास्त वेळ आपण कॅरी नाही करू शकत याला. तर याला एक ऑप्शन आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवते. मी इयरिंग कप मागवलेले होते जे ट्रान्सफरेबल आहे. जेव्हा खूप हेवी इयरिंग्स आपण घालतो ना, तर आपलं कानाला जो आहे त्रास सुद्धा व्हायला लागतो आणि नकोसे होतात, मग आपण ते काढून फेकतो. तर त्याच्यासाठी मी हे मागवले होते, इयरिंग कप मागवलेले होते. ते दाखवते तुम्हाला मी. हे सुद्धा मी चांदबाली जे आहे ना लोकल मार्केटमधूनच घेतली होती आणि हे सुद्धा फार हेवी आहे, पण दिसायला इतके सुंदर दिसतात ना. जेव्हा तुम्ही साडीवरती छान मेकअप करतात ना, हे इयरिंग्स घालतात ना, तर खूप छान दिसतात. हे असे मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहेत. हे पूर्ण कुंदन आहे आणि इथे वेगवेगळे कलरचे जे आहेत ना, इथे पर्पल कलर आहेत आणि इथे मोती कलर लागतो. इथे ना वेगवेगळ्या कलरचे जे आहेत मोती लावलेले होते त्यांनी पर्ल. तर बघा, ही इयरिंग कप आहे जे ट्रान्सफरेबल असतात, जे आपण असं घालून आपल्या कानाच्या मागच्या साईडला इथे होल करू शकता. म्हणजे जे पूर्ण प्रेशर आहे ना आपल्या कानाच्या होलवरती येत नाही आणि बाकीचा जो प्रेशर आहे तो आपला इथे येतो. तर जास्त हेवी वाटत नाही आणि कानाचे जे होल आहेत ना ते सुद्धा मोठे होण्याचे चान्सेस कमी असतात आणि आपण छान आरामात दिवसभर कॅरी करू शकतो यांना सुद्धा. तर अशा हेवी इयरिंग्ससाठी खूप परफेक्ट आहे हे इयरिंग कप आणि ट्रान्सफरेबल असल्यामुळे काही दिसत नाही लांबून. जवळून थोडंफार दिसतं, लांबून काही दिसत नाही. त्यात हे स्ट्रेचेबल आहे. जर आपला कान लहान मोठा असला तर आपण छान प्रकारे आपल्या कानाला. त्यानंतर हे सुद्धा झुमका आहेत. हे मी मिशोवरूनच घेतले होते आय थिंक.
आता काही लक्षात नाही आहे. तर हे सुद्धा खूप छान दिसतात. इथे लाईट ग्रीन कलर, मोती कलर आणि इथे छान असं फ्लावर बनलेले आहेत. घातल्यानंतर बघा किती सुंदर दिसतात ना. हे सुद्धा थोडेसे हेवी आहेत, पण घातल्यानंतर खूप छान लुक येतो याचा. थडकून गेलंय आणि घेऊन मला 2-2.5 वर्ष तरी झाले त्याला. पॉलिश अगदी जशीची तशी आहे, काहीही पॉलिश गेली नाहीये. फक्त ना ज्वेलरी आपण यूज केल्यानंतर ना छान प्रकारे पॅक करून ठेवायची, जेणेकरून त्याला हवा लागत नाही ना बाहेरची. त्याच्याने पॉलिश नाही निघत. जर पॅक व्यवस्थित करून ठेवलं ना आपण, तर पॉलिश वगैरे जाण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी असतात. आणि आपण असंच ठेवून दिलं तर पॉलिश जे आहे ना त्याची जाण्याची खूप चान्स असतात. त्यामुळे ना छान असं यूज केल्यानंतर ना पॅक करून ठेवायचे त्याला. त्यानंतर हे सुद्धा झुमका आहेत. हे मी लोकल मार्केटमधूनच घेतले होते, पण हे सुद्धा घातल्यानंतर खूप छान दिसतात. तुम्ही बघू शकता. मला वाटतं मी यात्रेतनं घेतलेले आहेत. हे कुठेतरी गेले होते मी, तिथून मला आता काही लक्षात नाही कुठून घेतले होते तर. पण हे सुद्धा खूप छान दिसतात साडीवर. त्यानंतर बघा मी हे घेतले होते, एडीमध्ये आहेत आणि हे सुद्धा खूप छान. हे लोकल मार्केटमधूनच घेतले होते, पण हे घातल्यानंतर खूप छान दिसतात. सूटवरती तर अगदी छान दिसतात, कारण मला सूटवरती ना लहानच जे आहेत ना इयरिंग्स घालायला आवडतात, त्यामुळे बघा हे आहे. त्यानंतर अजून एक पेअर घेतला होता मी एडीमध्ये. हा सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर बघा हे साऊथ इंडियन इयरिंग्स असतात त्या टाईपमध्ये आहे आणि थोडीशी चांदबारी टाईप आहे. खूप सुंदर दिसतात. हे सुद्धा त्या काकूकडनं घेतले. हे सेम मिशोवरती मी बघितलेले आहेत आणि खूप लाईट वेट आहेत, खूप नाजूक आहेत आणि खूप छान सुद्धा दिसतात घातल्यानंतर. त्यानंतर मी अजून मिशोवरनं हे इयरिंग्स मागवले होते. घातले तर मी अजून पण नाहीये याला एक वेळेस सुद्धा. मी देवी आईला घातले होते, पण ते काही व्यवस्थित झाले नव्हते मुकुट्याला. तर बघा हे असे दिसतात आणि खूप ट्रेंडमध्ये होते म्हणून मी मागवले होते नऊवारीवर घालण्यासाठी मामाच्या मुलाच्या लग्नात. पण मी काही घातले नव्हते, कारण नवरी सोडून आपणच नवरी नको दिसायला म्हणून मी खूप कमी त्या दिवशी ज्वेलरी घातली होती. तरी बऱ्यापैकी ज्वेलरी घातली होती. तर हे असे मागवले होते. तर अशी होती माझी इयरिंग्सची शॉपिंग. हाल असा होता. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं इयरिंगचं कलेक्शन, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.